बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. तर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई सुरू राहणार, विजय देवणे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला दाखल गुन्ह्यात जामीन मिळू नये यासाठी सरकारने व पोलीस प्रशासनाने न्यायालयात बाजू मांडावी अशी मागणी इंडिया आघाडी व शिवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना देण्यात आले. प्रशांत कोरटकर याला जामीन मिळाला तर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई सुरूच राहील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे. यावेळी बोलताना विजय देवणे म्हणाले, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली, याच्याबद्दल गुन्हा दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सुद्धा अवमान केला गेला. याबद्दल इंडिया आघाडी, कोल्हापुरातील सर्व शिवप्रेमी संघटना, शिवप्रेमींच्या वतीने आपण पाहता गेली अनेक दिवस आंदोलन सुरू आहे. यामध्ये 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन कोरटकर आहे. यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही जाब विचारू म्हणून आंदोलन केलं. प्रशासनानं दडपशाहीनं धरपकड केली, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे. आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांना आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार 11 तारखेला आपण कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट सादर करावं. प्रशांत कोरटकरमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार तो आहे आणि त्याच्यामुळं इंद्रजीत सावंत इतिहास तज्ञ यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्ट्रॉंगपणे मांडावं अशा भूमिका मांडलेली आहे. आता उद्या न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्याय व्यवस्था आम्हाला 100% न्याय देईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातनं व्यक्त होईल. पण उद्या जरी समजा जर का प्रशांत कोरटकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची इंडिया आघाडी शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई या प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध सुरू राहणार. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पवार, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.